या ठिकाणी आपल्याला माहिती असेल येवला नगरपालिकेची निवडणूक होत आहे। या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, RPI या महायुतीचे उमेदवार थेट नगराध्यक्षपदासाठी राजाभाऊ लोणारी, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे 18 उमेदवार, भाजपचे 8 उमेदवार अशी महायुतीचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत। उद्या 2 तारखेला मतदान आहे। आपण या सगळ्या गोष्टीचा भुजबळ साहेबांनी या तालुक्याचा कसा विकास केला, शहराचा कसा केला, त्याचप्रमाणे यापूर्वी 2004 पूर्वी कशी शहराची परिस्थिती होती, आज कशी प्रत्येक कॉलनीत रस्ते झालेले, पाणी झालेले, अंडरग्राऊंड गटारचे कामं झालेले, त्याचप्रमाणे दररोज पाणी मिळण्यासाठी भुजबळ साहेबांनी येसगाववरून योजना मंजूर करून घेतलेली, तिचं पण काम आचारसंहितेनंतर सुरू होणार। या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा आपल्याला माहितीच की प्रगती होत असताना त्याचा नगराध्यक्ष पण साहेबांच्या विचाराचा असावा म्हणून राजाभाऊ लोणारींना साहेबांनी उमेदवारी दिली। आज काहींनी समोरून पत्रकार परिषद घेण्यात आली। आम्हाला एका विषयाचं थोडंसं असं वाईट वाटलं की ह्या ठिकाणी काल जी आमच्या पक्षाची महायुतीची सभा झाली, त्या सभेमध्ये या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय मारुतराव पवार साहेब असतील, आदरणीय बनकर अण्णा असतील, आदरणीय राजाभाऊ भांडगे असतील, आदरणीय पप्पू सस्कर असतील, आदरणीय मी होतो स्वतः, कुलकर्णी धनुभाऊ कुलकर्णी होते। या सगळ्या माणसांनी त्या ठिकाणी भाषणं केली। ही सगळी माणसं ह्या समाजामध्ये सामाजिक काम करत असताना अनेक संस्थेवरती काम केलेलं आहे। आता बनकरांनाचा अनुभव, बनकरांना बँकेला चेअरमन होते। आदरणीय माजी आमदार मारुतराव पवार साहेब 10 वर्ष या तालुक्याची त्यांनी सेवा केलेली। हे सगळं करत असताना कुठेतरी चुकीचे भाडोत्री माणसं आणले बा, भाडोत्री माणसांनी बोललं, कुठेतरी ह्या माणसांची हे राजकारणाची ही भाषा घसरत चाललेली, या राजकारणाचा स्तर घसरत चाललेला आहे। आम्ही भाषण करताना कधी कोणावर चुकीची टीका केलेली नाही, कधी कोणाला वाईट म्हणलेलं नाही। आम्ही फक्त हेच मुद्दे मानले की भुजबळ साहेबांनी या तालुक्याचा, या शहराचा काय काय विकास केलेला आहे, काय काय योजना आणलेल्या व तहसील कार्यालय असेल, प्रशासकीय कार्यालय असेल, कशी एका ठिकाणी आणले, मुक्तीभूमीचं काम असेल, त्याचप्रमाणे शहराचे शिवसृष्टीचं काम असेल, सर्व पक्षाची मागणी होती तर ह्या तालुक्यात, या शहरात शिवसृष्टी झाली पाहिजे। हे सगळे विकासाचे कामं मांडलेले। आम्ही कोणावर काही टीका टिप्पणी करायचं काही कारण नाही आणि राजकारणात थोडीशी टिप्पणी चालत असते, जे झालेले त्या गोष्टी मांडलेल्या असतील, परंतु असं काही नाही का भाडोत्री माणसं आले। आता एक प्रतिष्ठित व्यक्ती सगळे, असं भाडोत्री हा शब्द या सगळ्यांना आमच्या मनाला तो रुचला नाही आणि योग्य नाही राजकारणात। आता मी काय फारसा मोठा म्हणत नाही, मला काही कोणाला सल्ला द्यायचा नाही, परंतु असं काही एवढं राजकारणाची भाषा कुठेतरी तालुक्या लेवलला तरी घसरून देऊ नये, कारण की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं। नंतर प्रत्येकजण राजकारण संपल्यानंतर सामाजिक कार्यात हे बरोबरच असतात। एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे। यानंतर अण्णा बोल। आज दुपारी पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये कालच्या सभेच्या माध्यमातून जे काही प्रश्न म्हणजे जे काही मुद्दे उपस्थित झाले त्या संदर्भामध्ये त्यांनी काही उत्तरं दिले आणि त्यामध्ये मर्चंट बँकेच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की संचालकांवर त्यांनी जबाबदारी टाकली की संचालकांना काही कळत नाही, मग त्यांनी हे सर्व केलं। परंतु मला हे सांगायचं आहे की त्यावेळेचे जे संचालक मंडळ होतं ते संचालक मंडळ त्यांच्या ते जे पॅनल होतं ते त्या पॅनलचे ते सुद्धा प्रमुख होते आणि निवडणूक लढवल्या गेली त्यांच्या बरोबरीने। तर त्या पॅनलमध्ये त्यांच्या विचारांचे काही काही संचालक निवडून आलेले होते आणि ते निवडून आलेले असताना आणि त्यांच्या विचाराचे काही लोक असताना जो काही प्रकार घडला याच्या कर्जाच्या बाबतीमध्ये, तो जो प्रकार आहे, कशी कर्ज प्रकरण झाली, का झाली, हे सर्व जे आहे ते ह्या गावाला, सभासदांना आणि बँकेच्या सर्व हितचिंतकांना हा विषय सर्व माहीत आहे। तो पूर्ण सांगण्याची आता काही गरज नाही आहे। आणि एक सांगितलं गेलं की ह्या बँकेतून व्यापाऱ्यांनी आपले जे अकाउंट आहेत ते शिफ्ट केले, ट्रान्सफर केले, निघून गेले। आज त्या बँकेत कोणीच व्यापारी हे नाही, खातेदार नाही। परंतु अशी काही परिस्थिती नाही आहे। जे खाते पूर्वीपासून चालत आलेले ते आजही चालू आहेत, नवीनही त्याच्यामध्ये ॲड होतात। आता बँकेने सुद्धा त्यामध्ये जे काही आहे ते
इंटरनेट असेल किंवा तुमचे ATM सारखे असतील किंवा आणखीन काही QR कोड वगैरे, म्हणजे ई बँकिंगचं सुद्धा त्या ठिकाणी आपण प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने असताना निष्कारण या माध्यमातून बँकेची बदनामी होते. तर तो एक मुद्दा आहे की अशा प्रकारचं वक्तव्य करून आपण आपल्या शहराची जी अर्थवाहिनी आहे त्या संदर्भामध्ये लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतो. आणि आजही ती बँक एकदम सुस्थितीत असून अत्यंत रिझर्व्ह बँकेने सुद्धा त्याच्यावरचे निर्बंध उठवले, म्हणजे ती बँक सुस्थितीत आलेली आहे. तर ह्या बाबतीमध्ये जे आहे ते सर्व खोटं आहे की जे कर्ज प्रकरणं वगैरे जे काही असतील ती सर्वांना ज्ञात आहेत. राहिला प्रश्न NDC बँकेचा. NDC बँकेचे साहेबांनी कर्ज घेतलं होतं, पण कशा करता की साखर कारखान्याकरता. साखर कारखान्याकरता घेतलेलं कर्ज हे साहेब मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंसं अडचणीत असल्याने ते प्रकरण थोडं भरण्यासाठी लांबलं गेलं. परंतु जे काही नंतर घडलं, साहेब आल्यानंतर साहेबांनी ते प्रकरण कोर्टात म्हणजे साहेब सांगत होते की मला पैसे भरायचे आणि हे पैसे भरून घेत नव्हते. मग साहेबांनी कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी या सर्व गोष्टींचा पाठपुरावा केला आणि ते जे प्रकरण आहे ते संपूर्णपणे नियमानुसार व्याजासहित त्याचे पैसे साहेबांनी भरलेले आहेत. मग अशा प्रकारे खोटापणा कशा करता पाहिजे की जे आहे ते समोर लोकांच्या मांडलं गेलं पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही आज हा जो पत्रकार परिषद घेतली ती त्याकरता घेतलेली. हे दोन मुद्दे आहेत की साहेबांनी कर्ज प्रकरण नियमात आणि संपूर्ण त्याचं व्याजासहित भरलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट मर्चंट बँकेची तर सर्वांना सर्व माहिती आहे, काही सांगण्याची गरज नाही. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काल शनी पटांगणावर आम्ही सर्वांनी भाषणं केली आणि ते आम्ही भाषणं करणाऱ्यांना ते कुत्रे म्हणले, भाडोत्री म्हणले. राजकारणामध्ये संयम पाळावा लागतो. तो संयम त्यांनी पाळला नाही आणि त्यांचं मत, त्यांचे विचार एवढे शहरासमोर ठेवले. त्यांच्या बाजूचा असला तर पगारी आणि त्यांच्या बाजूचा नसला तर भाडोत्री. हे बरोबर नाही. त्यांच्या इतके मोठे ते शैक्षणिक संस्था चालवता आणि त्यांना हे शोभलं नाही असं माझं मत. निवडणुकीच्या काळामध्ये राज्यभर आणि देशभर टीका टिप्पणी होतच असते. आणि टीका टिप्पणी होताना असं काय आम्ही त्यांच्या एकदम विरोधकांनी बोललं, जे सत्य होते ते बोलले. आता ते काय म्हणे आम्ही कारखान्याचे पैसे दिले, तेव्हा आमचं पावते लोक आताच रडत होते बाबा आमचे पैसे नाही दिले. आता एक जण म्हणतात माझ्या बायकोचं मंगळसूत्र मोडलं, आईचं मंगळसूत्र मोडलं. आता तेव्हा सोनं होतं 2,000 रुपये, आता सोनं झालं 1,30,000. मग एवढं तर ते देणार आहे का? आता त्याने आव्हान केलं यान घेऊन जा, मग ते देणार आहे का? 1-1 तोळ्याचं मंगळसूत्र होतं आणि 2,000 रुपये यांना दिले, मग ते 1-1 तोळा सोनं घेऊन देतील का? आपण जे वार्ता बोलतो ना ते पूर्ण करण्याची तयारी पाहिजे. आपण करू शकत नाही. समाज फार पुढे गेलाय. त्यांचं मुलाखत ऐकूनच 2 माणसं बाहेर बसले आमचे हे घेऊन आलेले. ते न्याय भेटेल काहीतरी. आता न्याय द्यायचं कारण त्यांच्या हातात आहे, आमच्याकडे काही नाही. आणि म्हणून राजकारणामध्ये संयम धरणं हे फार मोठी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे मारुतीराव पवार सारख्या महाराष्ट्रात 1 नंबरचे मतं मिळालेल्या माणसाला भाडोत्री कुत्रे म्हणणं किती वाईट. आणि म्हणून असा संयम सोडू नका. मतदारापर्यंत जा, आपले विचार मांडा, मतं घ्या. हे दोंडरा मस्त तालमीचे वस्ता दे आणि ते यांचे पठ्ठे. आता कोण भारी पडतं ते मतदार राजा ठरवणार आहे. बोला. कालच्या विराट सभामुळे विरोधकांचे धाबे दणाले असल्या कारणाने बरेचसे आरोप प्रत्यारोप ते सर्व पक्षाचे आमचे वरिष्ठ नेत्यावर करत आहे. खरं तर हे खेदाची बाब आहे. असं झालं नाही पाहिजे. शेवटी निवडणूक आहे. निवडणुकीमध्ये जय पराजय हा येत असतो, जात असतो. कोण येईल ते आता 2 दिवसानंतर ठरणार आहे. खरं तर विकासाबाबत जर ठरवायचं ठरलं तर या येवला लासलगाव मतदारसंघाचा इतिहास होता.
का जो आमदार जास्तीत जास्त 2 वेळा निवडून येतो, याचा पूर्वीचा जर इतिहास बघितला आपण तर 2 वेळा आमदार व्हायचे, तिसऱ्यांदा नवीन आमदार तयार होता. आमदार मारुतराव पवार असतील, कल्याणराव पाटील असतील, त्याच्या पूर्वीचे आमदार असतील, ही खरी त्या मागची पार्श्वभूमी. परंतु भुजबळ साहेब हे आता 5व्यांदा या येवला लासलगाव मतदारसंघात निवडून आले. जर भुजबळ साहेबांनी विकास केला नसता तर 5 वेळा कशाला निवडून असले असते ते? 2दा नंतर 3ऱ्या टर्मला ते दुसरा आमदार झाला असता या मतदारसंघाचा. जनतेने उघड्या डोळ्यांनी या येवल्या शहराचा, येवल्या तालुक्याचा, लासलगावचे जे 42 गाव आहे त्याचा मोठ्या प्रमाणात विकास बघितलेला आहे. म्हणूनच आज 5व्यांदा भुजबळ साहेब या वयात, त्याचं वय एवढं आहे तरी देखील त्यांना निवडून दिलं, म्हणजे ही जनतेचं प्रेम त्यांच्यावर आहे. खरं तर मला सांगावंसं वाटतं, आता जी निवडणूक मागं विधानसभा गेली, इतकी पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेली निवडणूक असताना देखील भुजबळ साहेबांना 27,000चं लीड म्हणून या संपूर्ण महाराष्ट्रभराला दाखवून दिलं का विकास पुरुष फक्त एकच होऊ शकतो, तो फक्त नामदार भुजबळ साहेब. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं का उद्या जी 2 डिसेंबरला मतदान आहे त्या मतामध्ये जनता पुन्हा एकदा भुजबळ साहेबांवर विश्वास टाकून येवल्या नगराध्यक्षपदी राजाभाऊ लोणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महागठबंधन यांचा उमेदवार नक्की मोठ्या मताने निवडून येईल अशी मला जनतेकडून अपेक्षा आहे. आणि ती जनता भुजबळ साहेबांच्या आशीर्वाद पाठीशी ठेवून त्यांना नक्की आशीर्वाद देतील. त्यांची आज तब्येत बरोबर नाही म्हणून ते या ठिकाणी आज उपस्थित झालेले नाही सभेला. आता यानंतरची जी त्यांची हे असेल मतदारापर्यंत पोहोचण्याची त्यांची हे नव्हती, म्हणून ती जी कॉन्फरन्स झाली त्या कॉन्फरन्सवर या ठिकाणी सर्वांनी मतं मांडलेली आहेत. आमचा देखील या ठिकाणी विश्वास आहे, आमचा राजाभाऊ लोणारे हा नक्की नगराध्यक्ष होईल आणि 3 डिसेंबरला हे आपल्याला दिसेल.